हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, आता राज्यातील गुलाबी रिक्षा, ई रिक्षा, पिंक ई रिक्षा उपलब्ध देण्यात मान्यता देण्याबाबत जी आर आलेला आहे नवीन. तर या जी आर मध्ये त्यांनी काही बदल केलेला आहे. या जी आर मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आजच्या दिवशी हा जी आर आलेला आहे 31 जुलैला. चला बघूया आपण या जी आर ला, सुरू करूया, वाचूया. तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता, आता इथं मी हायलायटर घेऊन घेतो. तर राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत मान्यता देण्याबाबत हा जी आर झाला महाराष्ट्र शासनाकडून. हा जो जी आर आहे मित्रांनो, महिला व बाल विकास विभागाकडून आलेला आहे. दिनांक 31 जुलै 2024, म्हणजे आजच हा जी आर जाहीर झालेला आहे. ओके, तर याच्यामध्ये आता काय त्यांनी नवीन प्रस्तावना वगैरे केलेली आहे म्हणजे वाचून घेऊया एकदा. तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता, तर राज्यातील महिला व मुलींचे रोजगार निर्मितीस चालन देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व स्वावलंबी आत्मनिर्भर करणे व शक्ती सशक्तीकरणास चालना देण्याची, तसेच महिला व मुली यांनी सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य चालवण्यासाठी, इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगाराची पिंक गुलाबी ई रिक्षा या योजना राज्यात सुरू करण्यात संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाची मान्यता देण्यात आली आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलं त्यांनी, सदर संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात अनुक्रमांक 10 येथे पिंक ई रिक्षा बाबत नमूना करण्यात आलेले व केंद्र शासनात मोटर वाहन नियम 1989 मध्ये आणि केंद्र शासन परिवहन विभाग अधिसूचना 8/10/2014 मध्ये नमूद करण्यात आलेल्या मध्ये सुसंगती राहण्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्याची बाब शासनाने विचारधारणा होती. आता त्यांनी इथं अंडरलाईन, तर त्यांनी सुधारणा केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे या जी आर मध्ये. तर काय सुधारणा केली आपण इथं बघून घेऊया आता. तर शासनाचे शुद्धीकरण, तर राज्यातील गरजू महिलांना रोजगाराची पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्याची बाब 8/7/2024 रोजीच्या शासन निर्णयात अनुक्रमांक 10 येथील पिंक ई रिक्षाचे मध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे. आता त्यांनी काय बदल केले आपण बघूया. तर तत्कालीन मोटर कॅपॅसिटी 10 HP ऐवजी 2000 वॅट पेक्षा जास्त नसावी, वेटपेक्षा 2000 डब्ल्यू असे वाचावे. तसेच सीटर 3+1 ड्रायव्हर ऐवजी 4+1 ड्रायव्हर असे वाचावे. अशा पद्धतीने त्यांनी केलेले आहे. 3+च्या ऐवजी इथं 4+1 ड्रायव्हर आणि इथं 10 HP च्या ऐवजी 2000 डब्ल्यू पेक्षा जास्त नसावी असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. सदर ई रिक्षाची सामान वाहून नेण्याची क्षमता लगेच 40 kg किलोपेक्षा जास्त नसावी. तसेच सदर रिक्षांचा वेग 25 किमी प्रति तास पेक्षा जास्त नसावा. अशा पद्धतीने शुद्धीकरण केले. सदर शासनाचे शुद्धीकरण महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून आपल्याला हा जी आर इथं डाउनलोड करू शकतो आपण. ओके, तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपालाच्या नावानुसार. ओके, ते इथून हा जी आर तयार झालेला आहे. इथं आना भोडवे उपसचिव महाराष्ट्र शासन त्यांच्याकडून प्रति जाहीर झालेली आहे. ओके, महाराष्ट्र शासन राज्यपालाच्या आदेशानुसार. त्यांचं काय म्हणणे, आता इथं नियमच आज फक्त त्यांनी इथं मोटर कॅपॅसिटीची 10 HP ची ऐवजी 2000 डब्ल्यू ची केलेली आहे. 3+4+ च्या ऐवजी 3+1 च्या ऐवजी 4+1 इथं त्यांनी केलेली असं त्यांचं म्हणणं आहे. लगेचची साईज त्यांनी 40 किलो पर्यंत ठेवलेली आहे. 25 किमी प्रति तास त्यांची जास्त नसावा अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. हा जो जी आर आहे मित्रांनो, हा जी आर आजच जाहीर झालेला आहे 31 जुलैला. तर मला मी मागे पण व्हिडिओ बनवला होता पिंक रिक्षा योजनेबद्दल. त्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे, आवश्यकपणे आपण वाचून घ्यावा आणि आपली पिंक रिक्षाची योजनेत सहभागी होऊन आपल्या इथं रोजगाराची संधी मिळवून घ्यावी
असं माझं मत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्या महिलांसाठी हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायचा, त्यांना रोजगाराच्या संधीसाठी. आणि आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. ऑफिशियल माझे चॅनल लिंक पण दिलेली आहे मी, तिथं मला तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता. ट्रेडिंग चॅनल रिलेटेड वगैरे इंस्टाग्राम, फेसबुकवर पण आणि टेलिग्रामला पण. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू.